या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा इनाम निर्मूलन कायदा तात्काळ हाणून पाडा, अन्यथा राज्यव्यापी जन आंदोलन छेडणार, सोलापूर येथील प्रमुख मंदिरांचा निर्धार. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचं स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणार आहे. या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी आहेत. तो हिंदू देवस्थानांच्या धार्मिक आणि मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणार आहे. या देवस्थान मालकी हक्क विरोधी मसुद्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून तो सरकारनं बिनाशर्त मागे घ्यावा अशी मागणी सोलापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक श्री विनोद रसाळ यांनी समस्त मंदिराच्या वतीने केली. या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री राजन बोनगे, अर्चक पुरोहित, जिल्हा संयोजक तथा पीडीपी ट्रस्टचे पीठासीन धर्माधिकारी श्री प्रसाद पंडित, राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटनेचे जिल्हा संयोजक अधिवक्ता सतीश गाजूल उपस्थित होते. या प्रसंगी अधिवक्ता सतीश गाजूल म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी, मंदिराचं संवर्धन, अन्नछत्रांसाठी आणि रूढी परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिल्या. सार्वजनिक महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये कायद्यानुसार देवस्थानाची मूर्ती ही कायदेशीर व्यक्ती मानली जाते आणि या जमिनींची मालकी त्या देवतेकडे असते. मात्र प्रस्तावित कायद्याच्या कलम 3 आणि 4 नुसार ही सर्व इनामे एका झटक्यात रद्द करून त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे मालक म्हणून वर्ग करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचं व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरं परावलंबी होतील अशी भीती निर्माण झाली. या कायद्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कलम 1 उपकलम 2 अन्वये वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील जमिनींना या कायद्यातून वगळण्यात आलंय. केवळ हिंदू देवस्थानांच्या जमिनींचं निर्मूलन करणं आणि इतर धर्मांच्या संस्थांना संरक्षण देणं हा प्रकार शासनाच्या निधर्मी धोरणाची विसंगत असून संविधानाच्या अनुच्छेद 14 मधील समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन करणार आहे. एकीकडे वक्फ मालमत्तांना विशेष संरक्षण दिलं जात असताना दुसरीकडे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यासाठी कायदा करणं हा दुजाभाव निषेधार्ह आहे. यावेळी अर्चक पुरोहित, जिल्हा संयोजक तथा पीडीपी ट्रस्टचे पीठासीन अधिकारी श्री प्रसाद पंडित यांनी सांगितलं की प्रस्तावित मसुद्यात कलम 18 नुसार महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. हा भाविकांच्या आणि विश्वस्तांच्या घटनात्मक अधिकारांवर मोठा प्रहार आहे. न्यायालयाचे दरवाजे बंद करून सरकार प्रशासकीय दडपशाही लादू पाहते असं स्पष्टपणे दिसून येतं. अतिक्रमण काढण्याऐवजी 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून ताब्यात असलेल्या अतिक्रमणधारकांनाच त्या जमिनीची मालकी बहाल करणं हा एक प्रकार म्हणजे देवस्थानच्या मालमत्तेची एक प्रकारे कायदेशीर लूट आहे. शासनाने या मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत अपुरी आहे. ती किमान 2 महिन्यांनी वाढवून मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे. जर सरकारनं हा हिंदू विरोधी कायदा रेटण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल. शासनानं गुजरातच्या धर्तीवर अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट लागू करून देवस्थान जमिनींना संरक्षण द्यावं आणि 7/12 उतार्यावर देवस्थान जमिनी प्रतिबंधित सत्ता प्रकाराशी नोंद करावी, जेणेकरून या जमिनींचं बेकायदेशीर हस्तांतरण थांबवता येईल. श्री विनोद रसाळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं राज्यभर या मसुद्याविरोधात आंदोलनाची तीव्रता वाढतीये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना 300हून अधिक निवेदनं सादर झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर, अक्कलकोट, बार्शी, माढा तालुक्यात तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम, तुळजापूर तालुक्यात आणि लातूर शहर इथं प्रशासनाला या कायद्याविरोधात निवेदनं देण्यात आलेत. तसेच 30हून अधिक मंदिरांकडून हरकती नोंदवण्यात आल्यात. अनेक मंदिर, विश्वस्त, अधिवक्ता आणि हिंदू संघटना या आंदोलनात सहभागी होऊन या कायद्याविरोधात हरकती नोंदवत आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी येत्या पावसाळ्या अधिवेशनात त्या कायद्याला विरोध करण्याची भूमिका व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. देवस्थान इनामी जमीन निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026च्या कायद्यास विरोध करण्यासाठी आणि त्याबद्दल हरकती मागविलेल्या आहेत. यामध्ये सदर कायद्यामध्ये कलम 4 जर पाहिले 3 आणि 4, कलम 3 आणि 4 मध्ये देवस्थानच्या इनामी ज्या जमिनी आहेत त्यांच्या मालकी हक्क नष्ट होतील आणि आपण महसूल भरण्यास पात्र होऊ अशा स्वरूपाचा तो कायदा आहे. आणि त्यापुढे कलम 9 जर आपण पाहिला, कलम 9 मध्ये मालकी हक्क संपूर्णपणे नष्ट होईल आणि राज्य शासनाचे मालकी हक्क प्रस्थापित होईल अशा स्वरूपाचा कायदा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. हा प्रस्तावित कायद्यामध्ये कलेक्टरला कुठलाही ज्ञान नसताना, तज्ज्ञ व्यक्ती नसताना एखाद्या इनामी जमीन, देऊळ, देवस्थान ह्यांच्यामध्ये चालत असलेले पूजा अर्चा
या संदर्भातचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. तो व्यक्ती तज्ज्ञ नाही आहे. यांच्या ठिकाणी एखाद्या महामंडलेश्वर आचार्य, संत, महात्मे, शंकराचार्य यांना अधिकार दिले असते तर हे मान्य केलं असतं. परंतु या कायद्यान्वये राज्य शासन हा संपूर्णपणे देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचा हेतू ठेवतोय आणि या ठिकाणी वक्फच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा संकल्प घेतोय. हा कायदा हिंदू देवी देवस्थान आणि धार्मिक लोकांच्या विरुद्ध आहे. म्हणून हा कायदा अस्तित्वात येऊ नये असं वाटतो. नमस्कार. महाराष्ट्र मंदिर महासंघ विनोद रसा. महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप 2026 हा जो कायदा येत आहे त्या कायद्याला आम्ही तीव्र विरोध करतोय, त्याचा निषेध करतोय. महाराष्ट्रामध्ये या कायद्याच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, पेशवे असतील यांनी दिलेल्या ज्या काही इनामी जमीन आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत पूर्णतः सरकारी जमा होणार आणि त्याचबरोबर जे काही त्या ठिकाणी अतिक्रमणित आहे ते त्यांच्या ताब्यात जाणार. तर यासाठी आपण महाराष्ट्र स्तरावर पूर्ण या कायद्याला विरोध करीत आहोत. महाराष्ट्रात जवळजवळ 300पेक्षा अधिक निवेदन देण्यात आली आहेत आणि या कायद्याच्या प्रारूप जर समजून घेतलं तर आज बघितलं तर हिंदूंच्या मंदिराचं अस्तित्वच नष्ट करणारा हा कायदा आहे. हा कायदा हा मसुदा तात्काळ बिनशर्त पाठीमागे घ्यावा यासाठी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेऊन शासनाला विनंती केली आहे. प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट पीठासन धर्माधिकारी प्रसाद पंडित गुरुजी व पुरोहित मंदिर अर्चक जिल्हा संयोजक या नात्याने जे महाराष्ट्र सरकारच्या वतीने इनामी जमीनबद्दल येत्या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये जो कायदा पारित होणार आहे तो कायद्यातली जे काही तरतुदी आहेत ते हिंदू आपल्या मूळ देवस्थान जे आहेत ते हिंदू विरोधी हे सर्व जाचक नेम आहेत. तर हा जो होणारा प्राप्तरूप जो कायदा आहे तर आम्ही प्रज्ञापुरी ज्ञानपीठाच्या वतीने हा जर कायदा सरकारने मागं नाही घेतलं की होणारा तर आम्ही राज्यभर याच्यावर जनआंदोलन उभा करू आणि सरकारने याच्यावर योग्य वेळेत विचार करून हा कायदा तरी माघार घेतला पाहिजे. कारण ह्यातले जे अटी आहेत ते पूर्ण महसुली अधिकाऱ्यांना जो अधिकार दिले, कोर्टाचे अधिकार सर्व संपुष्टात आणले आहे. तर हे पूर्ण दंडलशाही आणि लोकशाहीतून हुकुमशाहीकडे जाणारा हा असा सरकारचा निर्णय आहे. त्याला आमचा पूर्ण निषेध आणि ह्याला पूर्ण विरोध आहे. मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी वकिली व्यवसाय करीत असून सरकारने देवस्थान इनाम निर्मूलन कायदा 2026 हा प्रस्तावित कायदा करण्यासाठी हरकती मागवलेल्या आहेत. तर या संदर्भात सकल हिंदू समाजामार्फत सर्वांमार्फत मुख्य देवस्थानामार्फत हरकती घेतलेल्या आहेत. पत्रकार परिषदा झालेल्या आहेत आणि या संदर्भात सर्व हिंदू समाज बांधवांनी मुख्यमंत्री साहेबांना भेटून देखील या कायद्याविरोधी हरकती नोंदवलेल्या आहेत. असे असताना या कलममधील कलम 3 व 4 हे जे सांगत आहे की देवस्थान इनाम सर्व बाबींसह नाहीसा करणे आणि महसूल भरण्यास कायदा मर्यादित लागू करणे आणि देवस्थान जे आहे भोगवतदार होतील आणि सारा भरतील अशा प्रकारचे कायद्यामध्ये प्रस्तावित कलम लागू करून हिंदू देवस्थानच्या अधिकारांवर गदा आणणारा हा कायदा आहे. आणि तसेच याच्या विरुद्ध कायद्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही असे देखील या कलम 14 अनुसार तरतुदी केलेल्या आहेत. तर हा कायदा जर आला तर देवस्थानचे सर्व अधिकार संपुष्टात येतील आणि कलेक्टरला या बाबतीत कोणतेही यापूर्वी कलेक्टर साहेबांना अशा प्रकारचे कायदा करण्याचे किंवा कारवाई करण्याचे कलेक्टर साहेबांना अनुभवही नसतात. या संदर्भात जे काही आहेत मंदिराचे ट्रस्टी आणि विश्वस्त या सर्वांना सर्वतोपरी आजपर्यंत अनुभव आहेत. त्यामुळे हा कायदा होण्यास सर्व हिंदू मार्फत सक्त हरकत आहे असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. श्री विजय शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल जुने विडी घरकुल विभागात प्रथमच सीबीएसई पॅटर्न शिक्षणाची गंगा सोलापुरात आणणाऱ्या आणि अनेकांना देश विदेशात उच्च पदापर्यंत पोहोचवणारी शिक्षण संस्था मार्कंडेय विद्यालय व मार्कंडेय हायस्कूल. याच शिक्षण संस्थेच्या अंतर्गत घरकुल येथील सर्वसामान्यांच्या पाल्यांना आता सीबीएसई पॅटर्नद्वारे शिक्षण. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पुढील शिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग, प्रशस्त पटांगण, नवनवीन खेळांचं साहित्य, प्रशस्त वर्ग खोल्या याशिवाय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. Dear parents, with an immense pleasure, I welcome you to Butterfly Garden Montessori School. I, Principal of Butterfly Garden Montessori School, Mrs. Vijayalakshmi Kaushik, with my preschool experience, I am committed to nurture each and every child. Our focus is not only to provide a strong academic, but also to find a good environment for your child.
We provide activity-based learning to your kid so that he imbibes a bright future for himself. Let us all together help your child to grow with confidence and have a better future for tomorrow. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79 9665 36 39 32. आमचा पत्ता श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, एच ग्रुप, जुनी तेलगू शाळा, पिंडीपोल हॉस्पिटलच्या समोरील बोळा, जुनाविडी घरकुल, सोलापूर.